तुम्ही आता की कोणतंही आपल्याला जर काही इंग्लिशमध्ये बोलायचे किंवा इंग्लिश मधील सेंटेन्स आपल्याला लिहायचं असेल तर आपण ते कोणत्या नियमाने लिहिणार किंवा तिथं कोणता रूल आपण अप्लाय करणार ते इंग्लिशचं सेंटेन्स कसं बनणार हे मला येते त्याने सांगा. पहिले कोण सांगतं? चला याच्या कमेंट मध्ये टाईप करून पाठवा मला. कमेंट बॉक्स दिसतोय तुम्हाला? चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, पाठवा. नाही तर मग इथं बोला. जीत सांग मला. जीत, आपण रूल शिकलोय ना तो? श्रद्धा? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट. आणि तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुमचा व्हिडिओ हा ऑन करायचा. मी भरपूर वेळ तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता मागच्या क्लासला अजून कोण होतं? जीत होता. जीत सांग मला. फर्स्ट यू हॅव टू ऑन युअर व्हिडिओ, देन आस्क मी द रूल. काय झालं आज? जीत आज बोलत नाही. व्हॉट्स हॅपन? तेजश्री नव्हती ना फर्स्ट लेक्चरला? पलक पण नव्हती. ओके, चलो लेट्स मूव ऑन नेक्स्ट टॉपिक. ठीक आहे. टुडे वी हॅव टू लर्न subjects, okay, in detail. What is subject? What is the type of subjects? Okay, so I have shared some PPT with you. स्क्रीन दिसते तुम्हाला? सांगा पहिले मला. स्क्रीन दिसते ना? हो. ठीक आहे. आपण काय बघितलं होतं? आपण बघितले होते सब्जेक्ट. आपण हे पण मागच्या लेक्चरला बघितलं होतं की कुठलंही इंग्रजीचं वाक्य बनवत असताना किंवा इंग्रजी बोलायची असताना आपल्याला एक नियमाने ते वाक्य बनवावं लागतं. तो नियम होता की सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब किंवा सपोर्टिंग वर्ब. हेल्पिंग वर्बलाच काय म्हणतो आपण? सपोर्टिंग वर्ब किंवा प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. आपण हे बघितलं होतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सब्जेक्ट सांगितले होते, कोणते कोणते सब्जेक्ट इंग्लिश मध्ये सब्जेक्ट कोणते कोणते. ठीक आहे. तर हे सगळं बघत असताना सब्जेक्टचे प्रकार पण पडतात. ठीक आहे. आपण मागच्या वेळेस सब्जेक्ट बघितले. त्याच्यानंतर सब्जेक्टचे प्रकार म्हणजे हे जे आपण किती सब्जेक्ट बघितले होते? आपण टोटल बघितले होते 10 सब्जेक्ट. ते 10 सब्जेक्ट कोणते होते सांगा मला. सांगा प्रत्येकाने. आय, अजून यू, त्याच्यानंतर जीत. सांगा पटकन. आय, यू, अजून दे, शी, इट. ठीक आहे. आपण सब्जेक्ट बघितले होते. तर हे जे वाक्य आपण घेतलं होतं उदाहरण म्हणून वी आर प्लीज, या वाक्यामध्ये वी जो आहे हा आपला सब्जेक्ट आहे. ठीक आहे. आर जो आहे तो आपला काय हेल्पिंग वर्ब आहे किंवा सपोर्टिंग वर्ब आहे. लर्निंग काय आहे? आपला मेन वर्ब आहे. आणि इंग्लिश काय आहे? आपलं ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. आणि तो रूल कोणता होता? तो रूल होता सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब किंवा सपोर्टिंग वर्ब प्लस मेन वर्ब किंवा ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर हे सगळं बघत असताना मी तुम्हाला सब्जेक्ट सांगितले होते कोणते कोणते सब्जेक्ट आहे. राईट. तर हे सब्जेक्ट आपण एकदा बघून घ्या तुम्ही पण परत. कोणते कोणते सब्जेक्ट आपण इंग्लिश बोलायचं असल्यावर वापरतो. ठीक आहे. हे बघा, हे सब्जेक्ट होते. याचं मिनिंग पण तुम्हाला दिलेलं होतं. आय म्हणजे काय. आता याच्यात सिंग्युलर कोण, प्लुरल कोण ते पण तुम्हाला सांगितलं होतं. मला याचा डिफरन्स सांगा तो समजून कोणीतरी. सिंग्युलर आणि प्लुरल मध्ये काय डिफरन्स असतो? सिंग्युलर मध्ये एकच व्यक्ती असतो. हा, मी त्याला काय म्हणतो आणि प्लुरल मध्ये
मी सिंग्युलर म्हणजे एक वचन, बरोबर. प्लुरल म्हणजे काय, अनेक वचन. ठीक आहे, अनेक वचन. हा डिफरन्स आहे. ठीक आहे, आता मला सांगा तुम्ही आय कोणता सब्जेक्ट आहे, सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? सिंग्युलर. ओके, वी कोणता सब्जेक्ट आहे? प्लुरल. प्लुरल. का बरं प्लुरल आहे तो? कारण ते सगळ्यांना डिनोट करतोय ना. ओके, तो सगळ्यांच्या बाबतीत तो बोलतोय, एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या बाबतीत तो बोलतोय, म्हणून तो काय आहे, आपला प्लुरल सब्जेक्ट आहे. नंतर यू कोणता सब्जेक्ट आहे? सिंग्युलर. हा, आणि नंतर परत अजून एक यू, तो कोणता सब्जेक्ट आहे? प्लुरल. प्लुरल. बरोबर. नंतर यू नंतर कोणता? ही, शी, इट. राईट, बरोबर ना? ही, शी, इट कोणते सब्जेक्ट आहे? सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? सांगा. ही, शी, सिंग्युलर. सिंग्युलर आहे. सिंग्युलर काय आहे ते? सिंग्युलर. सिंग्युलर. कारण ते एकच व्यक्ती. तुमचे व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा, जित कर व्हिडिओ ऑन बेटा. तेजश्री व्हिडिओ ऑन करा. तर ही, शी, इट हे तीनही आपले सिंग्युलर सब्जेक्ट आहे. सिंग्युलर काय आहे? कारण ते एकच आहे, बरोबर ना? त्याच्यामुळे ते काय आहे, सिंग्युलर आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ही, शी, इट नंतर काय येतो? दे. दे हा कोणता सब्जेक्ट आहे आपला? प्लुरल. तो प्लुरल काय आहे का? तो जास्त, एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी वापरला जातो. ठीक आहे, इतरांचं मी तुम्हाला सांगितलं, त्यांचे अर्थ पण मी तुम्हाला सांगितले होते, मिनिंग. ठीक आहे, त्याचे मिनिंग काय होते? आयचा मिनिंग काय आहे? आय म्हणजे मी, बरोबर. वी म्हणजे काय? आम्ही, बरोबर. त्याच्यानंतर यू म्हणजे काय? तू. त्याच्यानंतर जो सेकंड यू आहे आपला, त्याचा मिनिंग काय आहे? यू म्हणजे तुम्ही, बरोबर. ही म्हणजे काय? मुलगा असेल तर ही वापरायचा, तो. नंतर शी म्हणजे काय? ती. मुलगी असेल तर शी वापरणार. आणि वस्तूसाठी आपण काय वापरणार? वस्तूसाठी इट, बरोबर. कुठल्याही निर्जीव वस्तूसाठी आपण काय वापरणार? इट वापरणार. ठीक आहे, ते पण एकच पाहिजे ना. इट आपला काय? सिंग्युलर सब्जेक्ट आहे, राईट. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? दे. दे म्हणजे काय? ते, बरोबर. आणि आपण लास्टला दोन अजून सब्जेक्ट बघितले होते, एक सिंग्युलर नाउन, एक प्लुरल नाउन. सिंग्युलर नाउन म्हणजे कोणाचं? तर असं कुठलंही नाव, एखाद्या व्यक्तीचं, बिल्डिंगचं, सोसायटीचं, कुठलंही नाव एकच, ते काय राहील? तुमचं सिंग्युलर नाउन राहील. ते पण सब्जेक्ट म्हणून आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर पीपल्स. पीपल्स म्हणजे काय? लोक, बरोबर ना. तर लोकांसाठी आपण वापरतोय म्हणून ते काय आहे? अनेक वचन नाउन झाले, राईट. तर असे आपण किती? जवळपास 10 सब्जेक्ट पाहिले होते. टोटल किती सब्जेक्ट आहे? 10 सब्जेक्ट आहे. नंतर सब्जेक्टचं डिवायडेशन होतं 3 फॉर्म मध्ये. मी ते तुम्हाला त्यावेळी शिकवलं नव्हतं. ठीक आहे, का नव्हतं शिकवलं? तर ते आता शिकवतो. ते 3 फॉर्म कोणते? एक फर्स्ट पर्सन सब्जेक्ट, एक सेकंड पर्सन सब्जेक्ट आणि तिसरं थर्ड पर्सन सब्जेक्ट. ठीक आहे, या तिन्ही फॉर्म मध्ये आपले सब्जेक्ट काय होता? डिवाइड होता. ठीक आहे, तर हे फर्स्ट पर्सन म्हणजे काय? आपण बघा, मराठी व्याकरण ज्यावेळी आपण शिकलो त्यावेळी आपण त्याच्यात बघितलं होतं, फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष. ठीक आहे, नंतर सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुष आणि थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुष. तर हे काय आहे? फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. आणि याच्यात आपले सब्जेक्ट डिवाइड कसे होतात तर ते आता आपण बघू उदाहरणासहित. ठीक आहे, आता फर्स्ट पर्सन मध्ये कोणते सब्जेक्ट येतात? फर्स्ट पर्सन मध्ये सब्जेक्ट येतात, एक सिंग्युलर मध्ये येतो आय, प्लुरल मध्ये येतो वी. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड पर्सन मध्ये कोणते सब्जेक्ट येतात? यू, दोन्ही यू, सिंग्युलर यू आणि प्लुरल यू. आणि थर्ड पर्सन मध्ये कोणते सब्जेक्ट येतात? ही, शी, इट, हे सिंग्युलर मध्ये येतात आणि प्लुरल मध्ये कोणता येतो? दे, बरोबर. तर ते कसं? हे असं का आहे? तर हे असं का आहे? तर हे बघा, फर्स्ट पर्सन सब्जेक्ट म्हणजे काय असतो तो? तर जिथं तो स्वतः अवेलेबल आहे, तो स्वतःविषयी किंवा त्यांच्या स्वतःविषयी बोलतोय. लक्षात येते मला काय म्हणायचं?
जिथं तो स्वतः प्रेझेंट आहे आणि तो स्वतः बोलतोय स्वतःबद्दल, किंवा तिथे सगळे लोक प्रेझेंट आहे आणि ते स्वतःबद्दल बोलतायत. म्हणून आय आणि वी काय आहे, फर्स्ट पर्सन आहे. आय म्हणजे काय, मी माझ्या स्वतःबद्दल बोलतोय, बरोबर ना. त्याच्यामुळं आय हा काय आहे, फर्स्ट पर्सन आहे. आणि वी म्हणजे काय, आम्ही. सपोज आम्ही आमच्याबद्दल बोलतोय, आम्ही इंग्रजी शिकतोय, तुम्ही सगळे बोलतायत ना त्यावेळेस, तिथे जास्त लोक आहेत, म्हणून तो वी जो आहे तो प्लुरल सब्जेक्ट आहे, पण तो कोणत्या याच्यात येतो, फर्स्ट पर्सन मध्ये येतो. नंतर सेकंड पर्सन म्हणजे असा सब्जेक्ट की तो आपल्या समोर आहे, आपण त्याच्याशी वन टू वन बोलतोय. आता तुम्ही सगळे माझ्या समोर आहेत, बरोबर ना. तुम्ही म्हणजे काय, तुम्ही एकापेक्षा जास्त आहे, मी तुमच्याशी बोलतोय, बरोबर. म्हणजे तुम्ही साठी मी काय वापरतो, यू वापरतो, पण तो यू काय आहे, सेकंड पर्सन सब्जेक्ट, बरोबर ना. मी तुमच्याबद्दल बोलतोय, मी माझ्याबद्दल नाही बोलत, मी तुमच्याबद्दल बोलतोय. किंवा सपोज मी तुझ्याबद्दल बोलतोय, ठीक आहे, मी तुझ्यासाठी म्हणतोय यू, ठीक आहे. तर ज्यावेळी मी तुझ्याबद्दल बोलतोय, यू आर लर्निंग इंग्लिश, ठीक आहे, तुम्ही इंग्रजी शिकत आहात, बरोबर. आणि मी बोलतोय सपोज का मी जीतला बोलतोय का यू लर्निंग इंग्लिश, ठीक आहे, तू इंग्रजी शिकतोय, ठीक आहे. त्यावेळी मी जीत हा एकटा आहे, बरोबर ना. त्यावेळी मी जीत साठी यू वापरतोय आणि तो एकटा आहे, त्याच्यामुळे तो सिंग्युलर आहे. पण तो माझ्या समोर आहे आणि मी त्याच्याबद्दल बोलतोय, म्हणून फर्स्ट यू आणि सेकंड यू एक आहे, सेकंड पर्सन सब्जेक्ट आहेत आपले, ठीक आहे. नंतर थर्ड पर्सन सब्जेक्ट म्हणजे कोणते सब्जेक्ट, का असे सब्जेक्ट की आपण त्यांच्याविषयी बोलतो, एखाद्या म्हणजे मी तुमच्याशी बोलतोय, ठीक आहे, कोणाविषयी तरी, पण ते लोक माझ्या समोर नाहीयेत. आता जर मी समोर तुमच्याशी बोललो तर ते लोक इंग्रजी शिकतायत, ते लोक आता समोर आहेत का, आपल्या दोघांचं डिस्कशन चालू आहे, आता आहेत का, नाहीयेत. म्हणून ते काय, थर्ड पर्सन. किंवा तो इंग्रजी शिकतो, तर मी त्याच्यासाठी तो वापरला, तो आता माझ्या समोर नाहीये, ठीक आहे. सपोज जी त्या क्लासमध्ये नाहीये, ठीक आहे, आणि मी बोललो ही इज लर्निंग इंग्लिश, बरोबर ना. तर जीत आपल्या समोर आहे का, नाहीये. म्हणजे जो पण ही इट जे पण काही आपल्या समोर नाहीये, पण आपण त्याच्याविषयी बोलतोय, त्याला आपण कोणते सब्जेक्ट म्हणतो, थर्ड पर्सन सब्जेक्ट. आणि त्याचं डिवायडेशन कसं होतं, त्याच्यात येतो सिंग्युलर साठी ही शी इट आणि प्लुरल साठी ते, ठीक आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला, मला नक्की काय म्हणायचंय, काही डाऊट्स आहेत का, जीत समजतंय का, मग पुढे जायला. घ्यायचं पुढचं, ठीक आहे. आता आपण हे बघा उदाहरण बघू, तुम्हाला दाखवतो तुम्ही. आता हे तुम्हाला एक्झाम्पल दिसतंय का स्क्रीनवर, वाचा बरं ते प्रत्येकाने. फर्स्ट पर्सन सब्जेक्ट आहे आपला आय, सिंग्युलर सब्जेक्ट येतो, एक वचन. समजा बोलणारा किंवा क्रिया करणारा मी एकटा आहे, मी माझ्याबद्दल बोलतोय, तर तो कोणता सब्जेक्ट असतो, फर्स्ट पर्सन सब्जेक्ट असतो. आणि म्हणून आय हा काय, सिंग्युलर फर्स्ट पर्सन सब्जेक्ट आहे. त्याचं उदाहरण कोणतं दिलंय, मी इंग्रजी शिकतो आहे, आय एम लर्निंग इंग्लिश, आय एम लर्निंग इंग्लिश. आणि आय हा मी एकटा आहे, मी माझ्याबद्दल बोलतो, ठीक आहे. नंतर फर्स्ट पर्सन सब्जेक्ट आहे अजून आपला वी, हा प्लुरल आहे, ठीक आहे, पण तरीही हा फर्स्ट पर्सन आहे. का, कारण की समजा बोलणारा किंवा क्रिया करणारा मी आहे, पण मी त्या सर्वांबद्दल बोलतोय जे माझ्या सोबत आहे, माझ्यासोबत एकापेक्षा जास्त लोक आहेत, म्हणून मी त्यांच्या बाबतीत बोलतोय आणि त्याला मी काय वापरतोय, वी. आणि मग मी काय म्हणतोय, उदाहरण काय दिलंय की आम्ही इंग्लिश शिकतो आहे, वी आर लर्निंग इंग्लिश, बरोबर. म्हणून आपण तिथं काय वापरला, आम्हीसाठी वी वापरला, आणि म्हणून तो काय फर्स्ट पर्सन सब्जेक्ट आहे, राईट. नंतर यू बघा सेकंड पर्सन सब्जेक्ट आहे, पण तो सिंग्युलर आहे. का, की बोलणारा किंवा क्रिया करणारा व्यक्ती मी आहे, पण मी दुसऱ्या एका व्यक्तीबद्दल बोलतोय, आणि जो व्यक्ती माझ्या समोर आहे, ठीक आहे. तू इंग्रजी शिक, ठीक आहे, तू इंग्रजी शिक, यू लर्न इंग्लिश, यू लर्न इंग्लिश, म्हणून तो यू काय आहे, सिंग्युलर, ठीक आहे. त्याच्यानंतर
सेकंड आपला जो यू आहे तो पण सेकंड पर्सन सब्जेक्ट आहे. तो सेकंड पर्सन सब्जेक्ट काय आहे की समजा बोलणारा किंवा क्रिया करणारा व्यक्ती मी आहे आणि मी दुसऱ्या एकापेक्षा जास्त व्यक्तींबाबत बोलतोय, मी तुमच्या बाबत बोलतोय. ठीक आहे. आणि मग मी काय बोलतोय की सपोज तुम्ही इंग्रजी शिकत आहात किंवा तुम्ही इंग्रजी शिका. मग मी ते कसं बोलणार, यू आर लर्निंग इंग्लिश, तुम्ही इंग्रजी शिका. बरोबर. त्याच्यामुळे तो काय आहे, यू हा आपला सेकंड पर्सन सब्जेक्ट आहे आणि तो प्लुरल आहे. नंतर ही शी इट, समजा बोलणारा किंवा क्रिया करणारा व्यक्ती मी आहे पण मी दुसऱ्या एका व्यक्तीबाबत बोलतोय किंवा दुसऱ्या एका व्यक्ती सोबत बोलतोय आणि कोणाविषयी बोलतोय, तिसऱ्या एका व्यक्तीबाबत जो की माझ्या समोर नाहीये, जो की आमच्या समोर नाहीये. म्हणून तो काय आहे, आपण थर्ड पर्सन सब्जेक्ट आहे. आणि त्याच्यामध्ये ही हा मुलासाठी वापरायचा, शी हा मुलीसाठी वापरायचा आणि कोणत्याही निर्जीव व्यक्तीसाठी काय वापरायचा, इट वापरायचा. ठीक आहे. कुठल्याही निर्जीव व्यक्तीसाठी काही इट वापरायचा, पण ते एकच पाहिजे. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल आपण बघितले बघा. तो इंग्रजी शिकतो, ही लर्न इंग्लिश. ती इंग्रजी शिकते, शी लर्न इंग्लिश. आणि काय, हा पेन आहे. ठीक आहे. हा पेन आहे, इट इज अ पेन. तर असे आपण हे आपले 8 सब्जेक्ट बघितले जे डिवाइड होतात दोन याच्यात, सिंग्युलर आणि प्लुरल. आणि त्यांचे 3 प्रकार पडतात, फर्स्ट पर्सन सब्जेक्ट, सेकंड पर्सन सब्जेक्ट आणि थर्ड पर्सन सब्जेक्ट. तर हे आपण आतापर्यंत जे शिकलो ते समजलं का? पलक समजलं का? आवाज येतोय का पलक? ठीक आहे. आता आपण पुढचं बघू. आता आपल्याला इट विषयी कन्फ्युजन असतं का, इट कुठं वापरायचं. आता मी तुम्हाला बोललो का इट हा फक्त निर्जीव वस्तूंसाठी वापरायचा, बरोबर ना? मी हे तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. पण इटचा वापर निर्जीव वस्तूंसाठी केलाच जातो, पण तो अशा गोष्टींसाठी पण वापरला जातो जिथं सपोज लहान मुलं ज्यांचं आपल्याला जेंडर माहित नाही. जेंडर म्हणजे काय, ते फिमेल आहे की मेल आहे, किंवा प्राणी जे त्यांचं जेंडर आपल्याला समजत नाही तर ते मेल आहे की फिमेल आहे. तर अशा वेळी सुद्धा काय तिथं वापरावा लागतो, इट वापरावा लागतो. फॉर एक्झाम्पल काय, इट इज अ चाइल्ड. तो लहान मुलगा आहे, पण तो मुलगा आहे का मुलगी आहे हे माहिती का तुम्हाला? किंवा इट इज अ बेबी. आपण बेबी जरी म्हटलं तर ते बेबी मुलगा आहे का मुलगी आहे माहिती नाही आपल्याला, म्हणून आपण तिथं काय वापरतो, इट वापरतो. बरोबर. तसंच बघा वरती एक एक्झाम्पल तुम्हाला दिसत असत की द हॉर्स वापरले नाही तर इथं द हॉर्स हे चुकीचं आहे. इथं द हॉर्स त्याऐवजी काय वापरावं लागेल माहिती तुम्हाला? तिथे वापरावं लागेल इट. कारण तो घोडा मेल आहे की फिमेल आहे हे समजत नाही, म्हणून तिथं द हॉर्स हा सब्जेक्ट म्हणून आलेला आहे, पण ते चुकीचं आहे. तिथे काय वापरावं लागेल आपल्याला, इट इज द हॉर्स विच ओन द रेस. हा घोडा आहे ज्याने ती शर्यत जिंकली. म्हणजे इट आपण कुठं कुठं वापरू शकतो का जिथं आपल्याला जेंडर डिफाईन नाही होते, तिथं आपल्याला समजत नाहीये तर ते मेल आहे का फिमेल आहे हे समजत नाहीये आपल्याला, तर त्या ठिकाणी आपण काय वापरू शकतो, इट वापरू शकतो. आलं का लक्षात? समजलं का? श्रद्धा आवाज नाही येते तुझी? हो समजलं. जी तुझा आवाज येतोय? पलक इथच्या इथं कनेक्टिव्हिटीचा हा प्रॉब्लेम. समजलं. कोण बोललं? पलक का? हा. आता आपण लास्ट सब्जेक्ट बघणार आहे ते. ठीक आहे. ते हा आपला कोणता आहे, थर्ड पर्सन सब्जेक्ट. पण थर्ड पर्सन सब्जेक्ट तो काय आहे, प्लुरल आहे. ठीक आहे. प्लुरल काय आहे, तर आपण जेव्हा त्यांच्याविषयी बोलतो का जे आपल्या समोर नाहीये पण ते एकापेक्षा जास्त आहेत त्यावेळी तिथे आपण काय वापरतो, दे वापरतो. आणि म्हणून दे हा काय प्लुरल सब्जेक्ट आहे आणि तो एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील आणि त्या आपल्या समोर नसतील त्यावेळी आपण तिथे काय वापरायचं आहे, दे. त्याचं उदाहरण काय, सपोज मला म्हणायचंय ते इंग्रजी शिकतात, तर मी तिथे काय वापरणार, दे लर्न इंग्लिश. तिथे मी काय वापरणार, दे लर्न इंग्लिश. ठीक आहे.
तर अशा प्रकारे हे आपले 8 सब्जेक्ट आपण बघितले आणि शेवटचं आपण बघतोय नाऊन. नाऊन पण काय आहे? थर्ड पर्सन, सिंग्युलर नाऊन आणि प्लुरल नाऊन. सिंग्युलर नाऊन म्हणजे काय? कुठल्याही एका व्यक्तीचे, वस्तूचे किंवा प्राण्याचे कोणतंही नाव असू शकतं, पण ते एकाच व्यक्तीचं असू शकतं, एकाच व्यक्तीचं, एकाच प्राण्याचं, एकाच वस्तूचं. तर त्यावेळेस तिथे आपण काय वापरणार? की नाऊन वापरणार. फॉर एक्झाम्पल बघा, इथं आपण काय दिलं? निलेश इंग्रजी शिकतोय. निलेश जो आहे, आता इथं सब्जेक्ट म्हणून काय आलेलं आहे? निलेश आलेला आहे. तर हे निलेश काय आहे? हे नाऊन आहे. हे कोणतं आहे? सिंग्युलर आहे. ठीक आहे. तसंच बघा पुढचं आपण काय ना, नाऊन मध्ये सपोज काही कॉमन गोष्टींसाठी आपण नाऊन देतो. लोक, आता लोक हे नाऊन आहे. लोकांना आपण काय म्हणतो? पीपल्स. आता पीपल्स हे काय आहे? एकापेक्षा जास्त आहे. म्हणून ज्या वेळेला आपण असं म्हणू का पीपल्स लर्निंग इंग्लिश, लोक इंग्रजी शिकतात, त्यावेळेस ते पीपलचे नाऊन आहे हे प्लुरल आहे. ठीक आहे. आणि ते थर्ड पर्सन आहे, कारण ते लोक, ज्या लोकांविषयी आपण, आपल्या समोर जी व्यक्ती तिच्याशी बोलतोय ते लोक आपल्या समोर नाहीये, म्हणून ते काय आहे? थर्ड पर्सन सब्जेक्ट आहे. तर हे आपण 10 सब्जेक्टचे प्रकार शिकलो, त्याचे मिनिंग शिकलो. आणि त्याचे मिनिंग पण एकदा बघून घ्या, परत मी सांगतोय, तुम्हाला दाखवतोय. तर त्याचे मिनिंग काय काय आहे? आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, परत दुसरा यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, सी म्हणजे ती, इट म्हणजे वस्तू, कुठल्याही तो ती वापरू शकतो आपण, दे म्हणजे ते, आणि नाऊन. ठीक आहे. सिंग्युलर नाऊन आणि प्लुरल नाऊन. आणि अजून काय सांगितलं मी तुम्हाला, की सगळ्यात बेसिक नियम काय आहे? ज्यावेळी आपल्याला एखादं वाक्य इंग्रजीमध्ये बनवायचंय किंवा इंग्रजीमध्ये लिहायचंय, तर तुमच्या डोक्यात हा पूर्ण रूल फिक्स पाहिजे का ते वाक्य बनणार कसं? तर ते वाक्य बनल हा इथं तुम्हाला जो नियम दिसतोय, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हा नियम जेव्हा तुम्ही करेक्टली वापराल त्यावेळी तुमचं ते जे इंग्रजीचं सेंटेन्स असेल ते करेक्ट राहील. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला जो सब्जेक्ट होते, हे जे सब्जेक्ट, याचं आजचं आपलं सब्जेक्टचं जे चॅप्टर आहे आणि बेसिकचं, बरं का मी बेसिकचं म्हणतोय, ते संपलेलं आहे. उद्या आपण किंवा पुढच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत? की सब्जेक्ट पोझिशन, एका वाक्यामध्ये किती सब्जेक्ट वापरता येतात आणि ते कशा प्रकारे वापरायचे, हे आपल्याला पुढच्या इंग्लिशच्या लेक्चर मध्ये शिकायचंय. उद्या आपण काय शिकणार? सब्जेक्ट पोझिशन. ठीक आहे. चलो बाय, गुड डे.